तो एक तरफ औरंगजेब की कब्र को लेकर सियासत जारी और वहीं महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस इस मुद्दे पर अपना स्टैंड साफ कर रहे हैं। एक कार्यक्रम था और इस कार्यक्रम में देवेंद्र फडणवीस ने मंच से कहा, कब्र का महिमा मंडन नहीं होने देंगे। 50 साल पहले कब्र को सुरक्षित स्थल घोषित किया गया। औरंगजेब की कब्र को एएसआई ने सुरक्षित स्थल घोषित किया। कब्र का संरक्षण करना सरकार की जिम्मेदारी है, लेकिन कब्र का महिमा मंडन नहीं होने देंगे। सुनिए। या देशामध्ये महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल, औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही। हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे। आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही।